गाइस वेलकम बैक टू अनदर व्हिडिओ। आणि आजचा हा व्हिडिओ आहे, आता आपण निघालेलो आहे लोणावळ्यावरून पनवेलसाठी। तर मागचे ब्लॉग तुम्ही बघितलेच असतील, 3 पार्ट आपण टाकले। पहिले तर पनवेलपर्यंतचा जो ब्लॉग होता, डहाणू टू पनवेल, त्याच्यानंतर पनवेल टू लोणावळा, त्याच्यानंतर लोणावळा टू डायरेक्ट एकविरेचा ब्लॉग होता एक दुसरा। आणि आता आपण निघालो आहे लोणावळ्यावरून रिटर्न घरी जाण्यासाठी। घरी म्हणजेच उद्या पेपर आहे माझा, तो जायचा आहे पनवेल हॉस्टेलला। आज हॉस्टेलला थांबेल, म्हणजे ऑलमोस्ट एक आठवडा हॉस्टेलला थांबायचा आहे। तो विचार केला की चलो जाता जाता ही जर्नी, ही राईड पण तुमच्यासोबत शेअर करतो, म्हणून हा परत एक ब्लॉग टाकतो। तो मागचे व्हिडिओ बघितले असेल तर जाऊन बघा मित्रांनो, 3 पार्ट ऑलरेडी टाकलेले आहेत। मी एकविरेच्या दर्शनासाठी गेलो होतो आणि दर्शन करून आलो, खूपच सुंदर दर्शन झालं। आणि फार VIP पास वगैरे खूप झंझट मारी होती, जाऊन बघू शकता ब्लॉगमध्ये। तर ते सगळं तर झालं। तर आता निघालो लोणावळ्यावरून। तर काहीच आतापर्यंत 274 किलोमीटरची राईड कंप्लीट झालेली आहे आपली। आणि इथून अजून पनवेल मोस्टली 46 किलोमीटर आहे मे बी। तो तिकडे जाता जाता ते आपले 300 क्रॉस होऊन जाईल। आणि तिथून नंतर परत मग घरी तर आपण एक आठवड्यानंतर झाला आहे, तो तो पण ब्लॉग मी टाकेल आहे घरी जातानाचा। सध्या रायडिंग जॅकेट नाही आहे माझ्याकडे, तो नाही घेतलं। स्वस्त घेणार होतो मी, बट ते पण मला घ्यायला थोडंसं टाईम नाही भेटला, तो त्याच्यामुळं ते पण नाही घेतलं मी। बट हां, लवकरच रायडिंग जॅकेट देईन मी, पण त्याच्यासाठी थोडा टाईम लागेल। सस्ता नाही आता भाई, उसके लिए पैसा लगता है, इकडे अलग लागलेले आहे, त्याच्यामुळं सध्या खर्च तर काही करायचा नाही आपल्याला। तर काही जर तुम्ही सुद्धा बाईक लवर असाल, तुम्ही सुद्धा गाडी गाड़ी देखो, क्वालिटी मजबूत गाड़ी। एक नंबर गाडी आहे, आवडली आपल्याला। गाडी फर्स्ट टाइमच बघितली। आणि हा पॉईंट एकदम भारी आहे लोणावळ्याचा, ट्रकला जाऊ द्या। तो इकडे खूप लोक थांबलेले असतात नेहमी। आणि ओ भाई फारवाला अभी ठोक देता ओव्हरटेकच्या चक्करमध्ये। तर इकडे भारी ना, सध्या उन्हामध्ये काय एवढं नेचर नाही आहे। तो पावसाळ्यामध्ये इकडचा व्ह्यू क्वालिटी असतो, सगळ्या दऱ्याफऱ्या बघायला भेटतात। आणि एकदम हिलवरती आहे, तर भारी वाटते। तो कॉम्प्रोमाइजेबल क्लायमेट, थोडंसं गरम, थोडंसं उन्हाचं, आणि थोडंसं काय बोलणार कडक वातावरण। आणि इथे लागतात ते घाट, आणि हा घाटाचा रस्ता, मजा येते घाटाच्या रस्त्यामध्ये। आणि सगळे रायडर येतात, सगळे रायडर येतात। तो यहाँ से भी एक नज़र दिखा देते हैं आपको, ये देखते हैं, यहाँ से व्यू देखते हैं, रुकते हैं यहाँ पे, दिखाता हूँ आपको व्यू। एक टर्न इधर का सबसे फर्स्ट टर्न लावतो, इथून तुम्ही टर्न मारला की डायरेक्ट वरती लोणावळ्यालाच पोहोचणार, म्हणजे जो घाट दाखवला तिथेच पोहोचणार। आणि गाडी क्वालिटी गाडी भाई, मजबूत। त्याचं नाव आता मी जाऊन आणि बघेन सर्च करून, आणि गाडीचे सगळे डिटेल्स देईन। आणि इथून बघा भाई, तिथून व्ह्यू देखो, तेच तुम्ही कर सकता हूँ, बिलकुल कर सकता हूँ। आता थोडासा फील्ड ऑफ व्यू चेंज केला आहे, आणि मी मोबाईलमधला गाडीला आहे, तो मोबाईलमधून नाही काढणार, बट तुम्ही बघू शकता इथून। आणि हे तर आता उन्हाळ्याचं नेचर आहे, पावसाळ्यामध्ये तर अजून क्वालिटी असतं भाई इथे। सो पावसाळ्यात जेव्हा आपण येणार तेव्हा आपण बघूच। तर चला निघू, फटाफट निघूया लगेच। तर चला मित्रांनो निघूया इथून। आणि ऊन आहे त्याच्यामुळे थोडंसं मला हे होतं आहे, उन्हामुळे एका ठिकाणी थांबायला मला थोडंसं कंटाळासारखा येतो आहे। तर जर पावसाळा राहिला असता तर इथे जेवढं थांबलं तेवढं कमीच पडलं असतं। इथून आता आपण डायरेक्ट घाटाकडनं जाणार आहे, तो रस्त्याचे मजे लगायचे। तर हां, मी असं सांगतो की जर तुम्हाला सुद्धा बाईक रायडिंगचा शॉक असेल, बघा राईड बघा, आणि जर तुम्हाला सुद्धा असं राईड करायची असेल पण तुमच्याकडे टीम नसेल, तर तुम्ही आमची टीम जॉईन करू शकता। आम्ही रिसेंटली आताच चालू केलेले आहे आमचा ग्रुप बनवण्यासाठी, तर तुम्ही ग्रुपमध्ये जॉईन करू शकता। जॉईन करायचं असेल तो मला इंस्टाग्रामला मेसेज करा, इंस्टाग्रामची लिंक आहे DM आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये। इंस्टाग्रामला येऊन मला DM करा, आपण इंस्टाग्रामला आमचा ग्रुप आहे। आता कासाची वगैरे पोरं
पोरं मिळून आम्ही एक नवीन रायडिंग ग्रुप बनवतो आहे सगळे बाईक लवर. ज्यांना रायडिंगचे शौक आहेत तर हळूहळू ज्यांना आवड आहे ते करू शकतात. तुमच्याकडे गाडी कुठली असेल काय मॅटर नाही करत. असं नाही की तुमच्याकडे 350 cc 250 cc 390 cc गाडी पाहिजे, नो मॅटर. तुमच्याकडे स्प्लेंडर असेल तरी तुम्ही आम्हाला जॉईन करू शकता. आणि एक हे व्ह्यू बघा, एक हे पण लोकेशन खूप भारी आहे लोणावळ्याचं. पावसाळ्यामध्ये अजून थांबलेले आहेत सगळे टुरिंगसाठी आलेले लोक. इकडं दुकानं वगैरे आहेत. तर इथून अजून परत एक खूप घेऊन आणि परत जायचं आपल्याला. मी येताना ह्या जागा थांबलेलो होतो. चली हायवे बाय मेरे को फट रही है इधर से. हाथे माझे एवढं उंच भाई. आणि मी मगाशी कुठून दाखवत होतो तुम्हाला, मी मगाशी तिकडनं दाखवत होतो त्या साईडने. इधर से खाली बघितलं तर माझी पोरं फाटते. पण भाई लोणावळ्याची खासियत हीच आहे की मला इथले रस्ते फार आवडतात. भारी भारी एकदम असे भारी बनवलेत ना. इकडनं एक रस्ता, त्याच्यानंतर हा वरतून रस्ता. आणि मी हा आलो तर रस्ता मी दिसतो मगाशी. हे बघा माझं हे बोर्ड दिसतंय का इथं उपाशी होतो. इथूनची फुटेज दाखवली मी तुम्हाला. आता मी आलो इथे. हा जो डोंगर होता त्या फुटेजमध्ये दिसत होता हा वाला डोंगर. सो निघूया इथून पण फटाफट, ज़्यादा टाइम वेस्ट नहीं करेंगे. तुम्ही जर ह्या साईडने आले इकडनं तर तुम्ही इकडे आतमध्ये घुसू नका, कारण हा डायरेक्ट एक्सप्रेस हायवेला जातो. तिकडे नो एंट्री आहे. तर तुम्ही ह्या डायरेक्टमध्ये नाही जाऊ शकत. आपल्याला ह्या डायरेक्टमध्ये जायचं आहे ना तर तुम्हाला हा रूट यूज करायला लागेल. इकडनं खालून आणि नंतर त्या साईडला जायचं. इकडनं जर गेलं तर तुम्हाला डायरेक्ट तिकडे जावं लागेल म्हणजे त्या डायरेक्शनमध्ये. सो तुम्ही तिकडे जाऊ नका. आता ह्या 4 व्हीलर जात आहेत बघा, बट ह्यांना तिकडे जायचं आहे म्हणून तर तुम्हाला माझ्या साईडला जायचं इकडनं, इकडून खालून काही खोपोली. टर्न एक नंबर आहे, टर्न भारी आहे. त्याच्यामुळं इकडे स्पीड लिमिट आपणच कंट्रोल ठेवायची. आपल्याला वाटते भाई गाडी कंट्रोल होईल, मी आरामात कॉर्नरिंग करेन. भाई गाडी गेली ना तर गेला समजा, अंदाज पण येणार नाही कॉर्नरिंगचा. त्याच्यामुळं थोडंसं सावकाशच चालायचं. जर आपल्या साईडची पोरं नवीनच कोणी आलं ना तर भाई विचार करूनच आला, कारण जर तुमची फर्स्ट राईड असेल ना तर कधी घेऊ नका कॉर्नरिंग रनिंग करायचं. कधी कोणते टायर स्लिप होईल आणि गाडी रस्त्याच्या खाली जाईल सांगता नाही. साइड के चक्कर में हो जाएगा कल्याण. हां तर इकडनं सरळ जायचं आपल्याला. आणि हा जो खालचा रूट आहे तो एक्सप्रेस हायवे जातो डायरेक्ट. तो तिकडच्या वरचा तिकडं बोललं आहे ते पण जात आहे. थांबव तिकडनं असं वाटतं मला. तिकडनं फक्त उतरण्यासाठी आहे आणि तिकडनं फक्त चढणाऱ्यांसाठी आहे. तो तिकडं ओव्हरटेक वगैरे पण अलाउड नाही आहे. हे रस्ता मजबूत आहे. आणि अर्धा रस्ता जाऊन टर्न मारला. ये भाई इथं रिक्षा गेला तर भाई कोणी काढलंच नाही परत ह्याला. कधी तर गेलं काय माहिती. घाटातून खाली आलो. आता खोपोलीमध्ये उतरलो आहे आणि इथून आता फॉरवर्ड रस्ता चालू होईल. तर काहीच घाटातून उतरलो आहे आणि आता गरमी अशी एकदम डांग फाडून गरमी लागते. एवढं ऊन लागते ना, एकदम असं झाळा बसतंय, झाळा असं तोंडावरती. तर मी मास्क वगैरे लावलं आहे आतमध्ये, हेल्मेट मास्क आणि हे सगळं लावलं आहे. बट तरी असं तोंडावरती एकदम गरम गरम हवा येत आहे एकदम समोर. तो गाईज आलो आहे आता ऑलमोस्ट पनवेलमध्ये. पनवेल 4 किलोमीटर आहे इथून. तर पनवेलजवळ आलो आहे मी.
किती 60 किलोमीटर ट्रॅव्हल केलं आज पनवेल टू लोणावळा टू पनवेल. लोणावळ्यातील वाकडे तिकडे वळणे, घाटातील रस्ता आणि घाटातील सुंदर असा व्ह्यू तुम्हाला दाखवला आणि पनवेलपर्यंत आलो असतो. 2:35 झाले आता ऑलमोस्ट. मी 60 किलोमीटर जास्त नाही, हळूहळू चालू, 80च्या स्पीडला चालू 1 किलोमीटर. तर ब्लॉग आपण इथे जॉईन करूया, थांबूया इथेच आणि भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.